खाजगीकरण. आत्ताच चर्चेत असलेला विषय म्हणजे खाजगीकरण. आता खाजगीकरण सरकारने मध्यंतरी विषय गाजत होता, जिल्हा परिषदेच्या शाळांचे खाजगीकरण होतं आहे. पण सरकारने खाजगीकरण करताना आपण गरिबांचे नुकसान तर करत नाही आहे ना, हे पाहणं सगळ्यात पहिलं गरजेचं आहे. आपल्या खाजगीकरणाने सामान्य माणसाच्या खिशाला फटका तर बसणार नाही ना, ह्याचा विचार सरकारने अगोदर केला पाहिजे. कारण याच्या अगोदरची ज्वलंत उदाहरणं आहे ST महामंडळ, वीज वितरण. कारण विमानाचं तिकीट जर 10,000चं 20,000 झालं तर काही फरक पडणार नाही. कारण श्रीमंत माणसाला चालून जातं, त्याला प्रवास त्यानेच करायचा आहे, त्यामुळे 10,000चे 20,000 झाले म्हणून त्याला काही फटका बसणार नाही. पण हेच जर बसचं तिकीट 10 रुपयाचं 20 रुपये झालं तर मात्र नक्कीच सामान्य माणसाच्या खिशाला फटका बसतं. त्यामुळे खाजगीकरण करताना सामान्य माणसाचा विचार करणं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं आहे. आता सरकारचं नक्की काय मनात आहे, नक्की त्याला काय साधायचं आहे हे काही कळत नाही. कारण मी कुठेतरी पेपरात वाचलं होतं की हरियाणा सरकारने असं सांगितलं होतं की ज्याचं वार्षिक उत्पन्न 1,80,000च्या पेक्षा कमी आहे किंवा 1,80,000 आहे, त्याने जर आपल्या मुलांना सरकारी शाळेत घातलं तर त्याला 500 रुपये फी आहे. आणि तेच जर त्याने आपल्या मुलांना इंग्लिश मिडियमच्या शाळेत घातलं तर मात्र टाकलं तर मात्र त्याचा सगळा खर्च सरकार करणार आहे. पण आपल्याला सगळ्यांना याला भुलून चालणार नाही, कारण सरकार काही गोष्टी करतो ते फक्त काही काळासाठी असतात. आता इथेच बघा ना, त्याने खूप सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलांना इंग्लिश मिडियमच्या शाळेत घाला, सगळा खर्च आम्ही करणार. पण हे किती वर्ष? फक्त 1 वर्ष 2 वर्ष. कारण सरकारच्या काही योजना आहे 1 ते 2 वर्ष चालतात, त्याच्या पुढे चालतच नाही. मग काही वेळा 2 वर्षानंतर सरकार सांगणार की आमचं आर्थिक बजेट कोलमडलेलं आहे, त्यामुळे आम्ही तुमचा खर्च करू शकत नाही, तुम्ही तुमच्या मुलांना सरकारी शाळेत घाला. पण तोपर्यंत काय झालेलं असं की सरकारी शाळा पूर्णपणे बंद पडलेल्या असणार. याचाच परिणाम म्हणजे का बंद पडलेल्या असणार? तर कारण सरकारी ज्याचं वार्षिक उत्पन्न 1,80,000 पेक्षा कमी आहे किंवा तेवढंच आहे, तर सरकारने काय सांगितलं होतं की त्यांनी आपल्या मुलांना इंग्लिश मिडियमच्या शाळेत घाला, सगळा खर्च आम्ही करणार आहे. आणि तोपर्यंत राहिलीच कोण? मध्यम वर्गाचीच मुलं किंवा ज्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेबद्दल आकर्षण आहे तेच पालक आपल्या मुलांना त्या शाळेत घालतात. त्यामुळे काय झालेलं असणार, जिल्हा परिषदेच्या शाळा ऑटोमॅटिक बंद झालेल्या असतात किंवा सरकार त्या शाळा श्रीमंत लोकांना विकून टाकलेल्या असणार. आणि श्रीमंत लोकांनी काय केलेलं असणार की त्या शाळेचं नामकरण करून त्याला 10,000 20,000 डोनेशन लावलेलं असणार. म्हणजे ह्याच्यात भरडला गेला कोण? तर सामान्य माणूस. आता जे मराठी शाळेत शिकून मोठे झालेले आहेत, चांगल्या हुद्द्यावर आहे, त्या लोकांना किंवा इतर कोणालाही लोकांना तुम्ही विचारा की मराठी शाळेत तुम्हाला काय शिकवतात रे? तर सरळ सरळ त्यांचं उत्तर असणार, मराठी शाळेत काय शिकवतच नाही, म्हणून तर आम्ही आमच्या मुलांना इंग्लिश मिडियमच्या शाळेत घालतो. पण कधी कोणी विचार केला आहे का की मराठी शाळेत का शिकवलं जात नाही? कारण ह्याच सरकारने शिक्षकांच्या डोक्यावर अनावश्यक कामांचा बोजा मारलेला आहे. त्यामुळे शिक्षकांना मुलांना वेळच देता येत नाही. त्या शाळांचं खाजगीकरण करण्यापेक्षा किंवा इंग्लिश माध्यमातील शिक्षक नेमण्यापेक्षा किंवा इतर ज्या काही अनावश्यक गोष्टी करण्यापेक्षा सरकारने काय ठरवलं पाहिजे की एक कोणतरी सुपरविजन आणि त्याच्या हाताखाली सरळ 7 शाळा द्यायच्या, म्हणजे 6 शाळा द्यायच्या, म्हणजे आठवड्याचे 6 दिवस तो प्रत्येक शाळेत जाईल, प्रत्येक शाळेचं इन्स्पेक्शन करेल. म्हणजे शिक्षक ऑटोमॅटिक शिकवतील. शिक्षकांचा अनावश्यक कामांचा बोजा इतर बेकार पडलेलेच आहे त्यांच्याकडे द्या, ते सांभाळतील. म्हणजे ऑटोमॅटिक काय होईल की सगळी मुलं हुशार होतील, शिक्षक शिकवायला लागतील, शाळेचा दर्जा ऑटोमॅटिक वाढवला जाईल. पण हे सगळं न करता सरकार मात्र वेगळ्याच गोष्टीत लक्ष केंद्रित करत आहे. आज 5 महिने झाले, आजही शाळेत शिक्षक नाही आहे, पण सरकारला त्याचं काहीही पडलेलं नाही आहे. एका रात्रीत राजकारण बदलतं, पण शाळांना मात्र शिक्षक मिळण्यासाठी 6-6 महिने वाट बघावी लागतात आणि अजूनही त्याच्यावर नियोजन शून्य. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणं खरं तर आता सध्या स्थितीत गरजेचं आहे. आणि मला सगळ्या सामान्य जनतेला सांगायची इच्छा आहे की तुम्ही सरकारच्या कुठल्याही योजनाला भुलून जाण्यापेक्षा समोरची व्यक्ती, कारण मराठी मीडियममध्ये शिकलेली व्यक्ती ही खूप छान रीतीने इंग्लिश शिकू शकते. कारण इंग्लिश इज ओनली फॉर कम्युनिकेट टू इच अदर. कारण इंग्लिश हे फक्त कम्युनिकेशन करण्यासाठी उपयोग आहे, बाकी इतर गोष्टीसाठी इंग्लिशचा काही उपयोग नाही आहे. त्यामुळे एखादी मराठी मीडियममधली व्यक्ती ही
चांगलं इंग्लिश शिकू शकते. तुम्ही प्रत्यक्ष जा, प्रत्यक्ष समोर आपल्यासमोर त्याचा डेमो घ्या आणि मग तुम्ही निवडा. कुठलाही एकाएकी निर्णय देऊन सामान्य गरीब माणसांच्या पोटावर लाथ मारू नका. आणि सामान्य जनतेलाही माझी नम्र विनंती आहे की सरकारच्या कुठल्याही मागण्यांना भुलून जाऊ नका. निर्णय तुमच्या हातात आहे.